नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, दिवाळीनंतर राहिलेले जे काही लेक्चर्स आहेत ते लेक्चर्स आपण नुकतेच अपलोड करत आहोत आणि त्यासाठी वेळ न घालवता ते सर्व लेक्चर्स व्यवस्थितरित्या तुम्ही बघायला हवेत, कारण परीक्षेसाठी ते प्रश्न महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी आपण शक्य होईल तेवढं वन लाईनर जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. आणि या अगोदर परीक्षेमध्ये ज्या भागावरती ज्या कंटेंटवरती त्यांनी प्रश्न विचारलेले होते ते कंटेंट विचारात घेऊन तो भाग आपण विचारात घेऊन त्याच्यावरती प्रश्न तयार करत असतो. आणि असेच प्रश्न तुम्हाला नेहमी परीक्षेमध्ये विचारले गेलेले बघायला मिळतील. त्यासाठी आपलं लेक्चर कुणीही मिस करत जाऊ नका. आणि या लेक्चरला तुम्ही लाईक सबस्क्राईब आपल्या चॅनलला करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मी ज्या ठिकाणी म्हणेल कमेंट करायला पाहिजे तिथे तुम्ही कमेंट करून मला एखादं आन्सर दिलं पाहिजे. मी त्यासाठी तुम्हाला नेहमी मध्ये शिकवताना आवर्जून ते सांगत असतो आणि त्यामुळे मला तुमचा जो काय प्रेझेन्सनेस आहे तो लक्षात येईल आणि कृपया आपण त्या पद्धतीने जायला हवं. आणि त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपण आजच्या या सेशनमध्ये पहिला जो काय प्रश्न आहे तो प्रश्न डिस्कस करूयात. काय आहे प्रश्न बघा मित्रांनो. काय झालेलं असतं माहिती आहे का, बऱ्याच वेळेस एक चालू घडामोडीचा एक खूप चांगला टॉपिक आहे आणि ज्या टॉपिकमध्ये एक प्रश्न विचारला जातो की एखादी निधन वार्ता असते बघा, आणि त्या निधन वार्तेमध्ये जे नामांकित व्यक्ती असतात मग त्या राजकीय क्षेत्रातील असतील, सामाजिक क्षेत्रातील असतील आणि त्याचबरोबर अभिनयाच्या क्षेत्रातील असतील. ओके, अशा क्षेत्रातले जे काय लोक आहेत आणि जागतिक पातळीवरती किंवा राष्ट्रीय पातळीवरती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्यांचं नाव आहे अशा लोकांचा इथे विचार केला जातो आहे. आणि इथे काय म्हटलंय बघा, सतीश रविलाल शाह नावाची एक व्यक्ती आहे आणि या व्यक्तीचं नुकतंच निधन झालेलं होतं. आणि असं म्हटलं जात होतं की ही व्यक्ती काही दिवसापासूनच आजारी होती आणि तिच्या किडन्या खराब झालेल्या होत्या आणि त्यामध्येच त्यांचा जो काय मृत्यू आहे किंवा त्यांचं जे निधन आहे ते निधन त्या कारणाने झालेलं आहे. मुंबईमध्ये रहिवास असलेले ही व्यक्ती आणि कुठल्या क्षेत्राशी निगडीत आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. असा प्रश्न परीक्षेला आवर्जून विचारला जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी व्यक्ती आहे ही अभिनय या क्षेत्राशी निगडीत आहे आणि खूप मोठं नाव असलेली व्यक्ती, विनोदी अभिनेते होते आणि या अभिनेत्याने सुरुवात एका टी व्ही शोपासून केली होती आणि ज्याला साराभाई व्हर्सेस साराभाई नावाचा एक शो होता बघा, टी व्ही शो. तिथून यांची वाटचाल सुरू झाली आणि ती नंतर आयुष्यामध्ये कुठेही थांबलेले नाही आहेत आणि खूप यशस्वी असं नाव म्हणून यांना आपण ओळखतो. लक्षात राहू द्या. आणि आपण लगेच पुढे जाऊयात, नंतरचा जो काय भाग आहे तो बघूयात. आता बघा, जगातील सर्वात उंच खारट पाण्याचे सरोवर. आता जगातलं सर्वात उंच तुम्हाला सरोवर विचारलं जाईल परीक्षेला, परंतु त्याचं स्वरूप काय आहे तर खारट आहे. ते जे पाणी आहे ते खारट पाणी आहे मित्रांनो. मग असं खारट पाण्याचं जे काय सरोवर आहे ते जगात सर्वात उंच आहे. आणि कधीही लक्षात ठेवायचं, जगातल्या, भारतातल्या, महाराष्ट्रातल्या ज्या पहिल्या गोष्टी असतात आणि त्याचबरोबर सर्वाधिक एखाद्या गोष्टीचं प्रमाण असतं, अशा प्रमाण असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या परीक्षेला आवर्जून विचारल्या जातात. आणि मग या ठिकाणी काय विचारलं आहे तुम्हाला तर सर्वात उंच खारट पाण्याचं तुम्हाला सरोवर विचारलेलं आहे. तर त्याचं नाव आहे मित्रांनो पेंगॉंग त्सो असं आहे. पेंगॉंग त्सो अशा पद्धतीचं हे सरोवर आहे. आणि जे सरोवर तुम्हाला भारतामध्ये कुठे बघायला मिळेल तर भारतात एक क्षेत्र आहे बघा, भारतामध्ये लडाख या ठिकाणी आपल्याला हे जे काय क्षेत्र आहे हे बघायला मिळतं, लडाख. ठीक आहे, लडाख या ठिकाणी आपण पाहतो याला. आणि त्यानंतर पुढचा मुद्दा बघा मित्रांनो, नंतर तुम्हाला असं देखील विचारलं जात आहे की त्यानंतर आता इथे भारत आहे मान्य आहे, परंतु नंतरची सीमा कोणती आहे, चीन आहे बघा. काय आहे, चीन आहे. आणि चीनमध्ये याचा 2/3 भाग या सरोवराचा आहे. ओके, आणि चीनचं कोणतं क्षेत्र ते तर ते आहे बघा, ज्याला आपण काय म्हणूयात, सियाचीनच्या जवळचा भाग आहे तो, सियाचीनच्या जवळचा. मग त्याला आपण तो सगळा
तिबेटचा एरिया येतोय. कशाचा एरिया येतोय? तिबेट. एकेकाळी एक राष्ट्र होतं तिबेट, पण चायनाने त्याच्यावरती अटॅक केला. ठीक आहे, तो विषयांतराचा भाग असेल. जरा आपण मुद्द्यात येऊया. बघा मित्रांनो, जर आपण लडाखचा विचार केला तर लडाखमध्ये हे 1/2 आणि चायनामध्ये 2/3 एवढा भाग या सरोवराचा आहे. इथे फक्त एवढंच लक्षात ठेवा की जगातलं सर्वात उंच खारट पाण्याचं जे काय सरोवर आहे ते सरोवर कोणतं ठरलंय आणि कुठे आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, चला आपण थोडंसं पुढे जाऊयात नंतर. बघा लक्षात ठेवा, पियुष पांडे हे जे आहेत, पियुष पांडे यांचं नुकतंच निधन झालंय आणि तुम्हाला तिथे असं विचारलं जाईल की यांचं निधन झालेलं आहे, तर ही व्यक्ती पियुष पांडे ही व्यक्ती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे ते पण तुम्हाला विचारलं जाईल. मग पटकन तुम्ही काय करायचं, जाहिरात लिहून टाकायचं, बस संपलं. आता लक्षात राहू द्या, ही एवढी नामांकित व्यक्तीनं जाहिराती क्षेत्रामधली की डायरेक्ट म्हणजे एवढ्या त्यांनी एकदा जाहिरात केली की ती खूप अशी व्हायरल होणार जाहिरात. तर त्यामध्ये कोणती, आपकी बार मोदी सरकार हे जे स्लोगन आहे किंवा ही जी जाहिरात आहे ही यांचीच आहे. ठीक आहे, आणि आपकी बार मोदी सरकार, तर मोदी सरकार सुरूच आहे. ओके, खूप नामांकित असं व्यक्तिमत्व आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांच्या जाहिराती तुम्हाला बघायला मिळतील. थोडंसं आपण पुढे जाऊयात मित्रांनो. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघूयात. जागतिक वन संसाधन मूल्यांकन 2025 नुसार जगात कार्बन साठवणुकीमध्ये, लक्षात ठेवा, जगामध्ये, इथूनच आपला प्रश्न विचारात घेऊ, जगामध्ये कार्बन साठवणुकीत भारताचा कितवा क्रमांक आहे? भारत जो कार्बन साठवणूक करतोय, कार्बन साठवणूक करणारे कुठले घटक असतात? तर माती असते, बरोबर आहे, झाडं असतात. मग हे जे साधनं आहेत याच्या माध्यमातून आपण कार्बनची साठवणूक करू शकतो. तर हा एक रिपोर्ट आहे. बघा ज्या रिपोर्टला तुम्ही काय म्हणताय, जागतिक वन संसाधन मूल्यांकन, ज्याला इंग्लिशमध्ये ग्लोबल असेसमेंट रिसोर्सेस किंवा फॉरेस्ट रिसोर्सेस असं म्हटलं आहे. आणि जे 2025चा रिपोर्ट आहे, जो रिपोर्ट कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला होता? फूड अँड ॲग्रिकल्चर, शॉर्टकटमध्ये लिहूयात, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. आणि जी ऑर्गनायझेशन संयुक्त राष्ट्र संघटनेची एक संलग्न संस्था आहे आणि जी संस्था अशा पद्धतीचा एक रिपोर्ट जारी करत आहे. आणि या रिपोर्टमध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की जगातील कार्बन साठवणुकीत खालीलपैकी कोणता देश चौथ्या क्रमांकावरती? तर उत्तर भारत लिहायचं. आणि याचं उत्तर काय असणार आहे? भारत कितव्या क्रमांकावर? प्रश्न फिरवलाय तर चौथ्या क्रमांकावर आहे. म्हणून कसंही तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल. जाऊयात पुढे. बाल साहित्यासाठी बुकर पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू होणार? बुकर पुरस्कार हा फक्त जे काय प्रौढ साहित्य आहे त्या प्रौढ साहित्याविषयी दिला जात आहे. आणि आत्ता असं ठरवण्यात आलं आहे की हे जे बुकर पुरस्कार आहे हा 13 ते 17 वयोगटातील बालकांसाठी काय करायला पाहिजे, तर जे काय साहित्य आहे हे साहित्य निदर्शनास यावं, वाढावं, साहित्याला चालना देण्यात यावी. आणि म्हणून हा मुद्दा या ठिकाणी आत्मसात करण्यात आलेला आहे. आणि या पुरस्काराची सुरुवात मित्रांनो, सुरुवात ही 2026ला होईल आणि डायरेक्ट दिला जाईल कोणत्या वर्षी? 27ला दिला जाईल. कधी दिला जाणार आहे? 27ला दिला जाणार आहे. सुरुवात म्हणलं 2026 आणि वितरण म्हणलं तर 2027. ओके, ते दोन्ही राहू द्या लक्षात. पुढे जाऊयात. नुकतेच कोणत्या स्वदेशी प्रशिक्षण विमान, स्वदेशी म्हणायला आहे, आणि हे जे विमान आहे हे विमान कसं आहे तर प्रशिक्षणासाठी आहे आणि स्वदेशी बनावटीचं विमान आहे. म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. बघा, नुकतेच कोणते स्वदेशी प्रशिक्षण विमान यशस्वीरित्या त्या विमानाची चाचणी घेण्यात आलेली, त्या विमानाचं नाव काय आहे? तर त्या विमानाचं नाव आहे HTT-40 नाव आहे. आणि हे जे नाव आहे लक्षात ठेवा, ज्याला आपण हिंदुस्तान टर्बो ट्रेनर असं म्हणतो, हिंदुस्तान टर्बो ट्रेनर, लक्षात राहू द्या. आणि जे एअरफोर्सचे जे काय जवान असणार आहेत, ओके, वायुसेनेचे जे काय जवान असणार आहेत त्या जवानांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. म्हणून हे पण लक्षात राहू द्या. मी थोडंसं पुढे जातो विद्यार्थी मित्रांनो. नंतरचा जो काय प्रश्न आहे तो तुमच्या समोर आहे. आणि डॉक्टर वसंत चिटणीस यांचे नुकतेच निधन झालेले आहे. आणि डॉक्टर वसंत चिटणीस हे जे आहेत
हे कोणत्या क्षेत्राशी निगडीत असलेलं व्यक्तिमत्व आहे. विद्यार्थी मित्रांनो, ते अवकाश संशोधक होते, खूप चांगले खगोल शास्त्रज्ञ देखील होते आणि म्हणून तुम्हाला ते उत्तर करेक्ट करावं लागणार आहे. विशेषतः महाराष्ट्राचं व्यक्तिमत्व असल्यामुळे आपल्याला प्रश्न हमखास विचारण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतरचा आपला प्रश्न या ठिकाणी असा असेल की मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आहे आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा जो आहे हा महाराष्ट्रामधला खूप महत्त्वाचा मार्ग आहे आणि ज्या मार्गाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, जो महामार्ग 10 पदरी होणार आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो. महाराष्ट्र राज्य रस्ते बांधणूक विभाग यांच्या अंतर्गत हा मुद्दा समोर आलेला आहे आणि त्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या रस्त्याचं काम 10 पदरी होणार आहे आणि हा प्रश्न त्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. आणि त्यांना कोणत्या किंवा या महामार्गाला कोणत्या नावाने ओळखलं जात आहे असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्याची दाट शक्यता आहे आणि त्याचं उत्तर असणार आहे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे. यशवंतराव चव्हाण हे व्यक्तिमत्व कशाशी निगडीत आहे किंवा महाराष्ट्राचे ते कितवे मुख्यमंत्री होते ते एक मला कमेंट करून सांगा. त्यानंतर पुढचा आपण मुद्दा घेऊयात मित्रांनो. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 53वे न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती होणार आहे? झाली नाही आहे मित्रांनो. ही नियुक्ती कधी होणार आहे तर ही नियुक्ती 24 नोव्हेंबरला होणार आहे. कधी होणार आहे? 24 नोव्हेंबरला. उत्तर अगोदर टिक करून घेऊ. न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा यांचं नाव पुढे आलेलं आहे आणि यांची नियुक्ती ही 24 नोव्हेंबरला होणार आहे मित्रांनो. हे लक्षात राहू द्या. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा असेल. ओके, 2027 पर्यंत काम करतील. आणि त्यानंतर पुढचा मुद्दा लक्षात ठेवा, हे आहेत कितवे हे होतील सरन्यायाधीश होतील तर हे सरन्यायाधीश होतील 53वे सरन्यायाधीश होतील न्यायमूर्ती सूर्यकांत. न्यायमूर्ती सूर्यकांत. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा पण तुम्हाला प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे की 52वे न्यायमूर्ती भारताचे कोण आहेत? 52वे न्यायमूर्ती म्हटलं तर तुम्हाला गवई साहेब, न्यायमूर्ती गवई यांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. त्यानंतर असं पण विचारलं जाईल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला की 51वे जे काय सरन्यायाधीश होते ते कोण होते? न्यायमूर्ती खन्ना हे होते. हेही लक्षात राहू द्या. न्यायमूर्ती खन्ना यांनीच यांचं नाव सुचवलं होतं. हे पण एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवता येईल. त्यानंतर तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकेल, तसं येणार नाही पण राहू द्या लक्षात, की 50वे न्यायमूर्ती भारताचे कोण होते तर ते न्यायमूर्ती चंद्रचूड हे होते. ते वरती दिलेलं आहे चंद्रचूड. ओके, ही व्यक्ती होती. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे न्यायमूर्ती आहेत आणि यांना आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. 124 नुसार यांची निवडणूक होते. तोही मुद्दा तुम्हाला विचारात घ्यावा लागणार आहे. चला, नंतरचा प्रश्न एक शेवटचा. 2025 मध्ये एशियन नावाची जी काय संघटना आहे या संघटनेची शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे. तर शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या राष्ट्रामध्ये होणार आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर एक करेक्ट उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचं करेक्ट उत्तर मलेशिया असणार आहे. म्हणून हे टिक केलं जाणार आहे. ओके, ही खूप महत्त्वाची संस्था आहे आणि जी एशियाच्या संदर्भामध्ये काम करणारी संस्था आहे. साऊथ ईस्ट एशियन संघटना आहे. ओके, लक्षात राहू द्या. असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स अशा प्रकारची ही संघटना असलेली आपल्याला लक्षात घ्यावी लागेल, जी प्रादेशिक संघटना आहे मित्रांनो. आपला हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपला शेवटचा असणार आहे. या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा.